स्वागत आहे आपलं. त्यानंतर पाहता आपण पोगाव संघाचा 12वा खेळ सुद्धा आलेला आहे. 4 षटकाचा सामना बंद्यामारुती कालेर संघाच्या माध्यमातून ग्रामीण क्रिकेट असोसिएशन ही मान्यताप्राप्त टुर्नामेंट आपण पाहतोय. मारुती क्रीडानगरी कालेरच्या या मैदानावर खूप छान उत्कृष्ट टुर्नामेंटचं आयोजन सातत्याने नेहमीच आपण पाहतोय. नंदन पाटील अँड ऑल बंद्यामारुती कालेर संघाच्या माध्यमातून कॉमेंट्री बॉक्समध्ये गुणलेखकाची भूमिका पार पाडताना पाहतोय आपण लसित मलिंग ऑफ टेनिस क्रिकेट इन भिवंडी आणि काय वेगवान गोलंदाजी करण्यामध्ये माहीर आहे दिलीप पाटील. क्षेत्ररक्षण लावल्या जात आहे. पाहतोय आपण पहिल्या षटकाची पूर्णपणे तयारी होताना सुरुवात होते. इथे मात्र पिंपलास 11 विपक्ष पाहतोय आपण नीरज 11 पोगाव अशी लढत पाहायला मिळणार आहे. तर गोलंदाज उमेश पहिले षटक टाकण्याच्या तयारीमध्ये. समोर एक आकर्षक स्टायलिस्ट फलंदाज म्हणजेची ओळख आहे तुषार शेळके. खूप मोठं नाव या संघाच्या माध्यमातून आपण सातत्याने त्याचा उल्लेख करतोय. संगणक पोगाव संघाच्या माध्यमातून. तर इथे मात्र गजा नाही तो मजा नाही पोगावचा गजा यांच्या माध्यमातून पोगाव संघाला खूप खूप शुभेच्छा दिलेत. त्यानंतर मात्र पाहतोय आपण पिंपलास येथून सूर्यकांत कोळी यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आणि खास पिंपलास संघाला खूप खूप शुभेच्छा देताना खूप खूप धन्यवाद सूर्यकांत कोळी साहेब. यूट्यूबच्या माध्यमातून आपण सातत्याने आज दिवसभरात आपल्या गावाच्या क्रिकेटचं खेळाडूंचं आनंद घेताना आणि तुमचं पण मी मनपूर्वक स्वागत करेन या स्पर्धेच्या माध्यमातून. तर पहिल्या षटक टाकण्यासाठी गोलंदाज उमेश सज्ज होताना पाहूया क्षेत्ररक्षण कशा प्रकारे लावलं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 4 षटकाचा सामना म्हणजे एक षटक का पॉवर प्ले. तर सिग्नल येतोय सामन्याला सुरुवात करण्याचं. तर सुरुवात करतोय गोलंदाज उमेश. राईटा मारतो विकेट. पहिलाच चेंडू पहिला चेंडूला बॅटने मात्र पूल करायचं होतं. आतल्याकडेला चेंडू लागून मात्र फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये जातोय आणि तोपर्यंत मात्र तुषार व्यक्तिगत आपल्या डावाची सुरुवात करतोय. खातं उघडतोय स्वतःचं या एका सिंगल धावेने. एकच जबरदस्त सामना होईल काय हा जे एक सर्व क्रिकेट रसिकांना प्रश्न पडला असेल. प्रत्येक संघाची पाठीराखी म्हणत असेल की आपला संघाचा विजय व्हायला पाहिजे. त्यासाठी काय करायला पाहिजे त्या संघाने खूप चांगलं खेळाचं प्रदर्शन करायला पाहिजे त्या मैदानामध्ये. तर निश्चित पाहतोय आपण खातं उघडल्या गेलं तुषार यांच्या माध्यमातून. गोलंदाज उमेश राईटा मारतो विकेट. सज्ज होतोय मारा करण्यासाठी. जेव्हाच पाहता स्लॉक स्वीपचा फटका खूप छान आहे. गॅपमध्ये चेंडू जातोय स्कोरले की बाउंड्रीच्या बाहेर. सीमा पार दणदणीत चौकार. Under 5 runs on the board. The batsman is looking very aggressive. अनिचित खूप छान फटका पाहिला आपण. पोझिशनमध्ये आलाय आणि स्लॉक केले. काय जबरदस्त शॉट पाहिला आपण स्लॉक स्वीपच्या माध्यमातून. स्कोरलेग बाउंड्रीच्या बाहेर पाठवले. चौकाने मात्र आपल्या डावाची सुरुवात करतोय फलंदाज त्रिमूर्ती. सज्ज होतोय गोलंदाज. यावेळेस पात्र हा फटका चांगला आहे का पाहायचा आहे. खूप छान फटका. चेंडूला फेकून देतोय मिडविकेटच्या वरतून उतुंग षटकार. त्रिमूर्तीच्या बॅटमधून एक चौकार आणि एक षटकार निघालाय. 2 चेंडूमध्ये पाहतोय आपण 500ची स्ट्राईक रेटने फटकेबाजी करताना खेळपट्टीवर त्रिमूर्ती नावाचा हा फलंदाज. जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय प्रत्येक चेंडूवर. पुढचा चेंडू राईटा मारतो विकेट. यावेळेस पाहता खोलो टप्प्याचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा चेंडू होता. तोपर्यंत मात्र अतिशय वेगात एक सिंगल आणि या चेंडू बॅटची कड घेऊन निघून गेला होता. खूप वेळ हवेत होता. तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल धावसंख्येचा बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या 12. चांगली सुरुवात नाणेफेक जिंकून पाहतोय आपण नीरज 11 पोगाव संघ. इथं मात्र प्रथम फलंदाजी करताना त्रिमूर्ती खूप छान अटॅक करतोय. पहिल्या चेंडूवर काय क्लासचा चौकार मारला होता.
त्यानंतर मात्र एक अप्रतिम दर्जेदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार वसूल केला होता. व्यक्तिगत जर पाहिला पण तर 11 या धावसंख्येवर त्रिमूर्ती नॉन स्ट्राईकला. याच पात्र हा फटका पाहतोय आपण. मिड ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तोपर्यंत मात्र एक धाव रोखू शकणार नाही. या एका धावेने संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते. ती आता मात्र जर पाहिली आपण 13. He missed the opportunity that he tried with a single hand but could not collect. If he would have collected, it could be very close to C, but that didn't happen. आणि निश्चित एखाद्या ॲक्शनमध्ये जर चेंडू अडवला असता तर थोडंसं एक प्रेशर पडला असता फलंदाजावर. फुल टॉस चेंडू, सुंदर धमाका पाहतोय अजून एक काय जबरदस्त टायमिंग आहे. भिरकावला चेंडूला, आउट ऑफ पार्क, उत्तुंग षटकार. पाहतोय आपण संदीप बागुल सर की इथं मात्र नाणेफेक जो जिंकली होती पोगाव संघाने आणि नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी का करतोय हे याचे एक उत्तम उदाहरण पेश करताना त्रिमूर्ती नावाचा फलंदाज. आणि तुषारकडे खूप चांगली क्षमता आहे पण नॉन स्ट्राईकला फक्त आणि फक्त त्रिमूर्ती कशा प्रकारे फटकेबाजी करतोय त्या फलंदाजा आनंद घेताना एक जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली त्रिमूर्तीच्या माध्यमातून. He has got the potential and that he has done well beautifully. Sunil, the wicketkeeper was doing action. He was telling that to bowler to pitch the ball, and exactly when he was doing, and the batsman who doesn't miss that, and the ball goes, he sends, and beautiful stroke. तर निश्चित आपण स्वागत आणि सत्काराकडे वळणार आहोत. आज आपण आवाज ऐकले करण काळन यांचं. तर मी विनंती करेन इथं मात्र आमचे कॅमेरामॅन आपण VIP डेज कव्हरेज करायचे आहे कारण की एक खूप छान असे उत्कृष्ट समालोचक म्हणून आपण ऐकले करण काळन यांचं आपण इथं मात्र स्वागत आणि सत्कार होताना पाहतोय नंदन पाटील यांच्या शुभ हस्ते. तर धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर 19. एक जबरदस्त सुरुवात पोगाव संघाच्या माध्यमातून. साहिलचा पहिला चेंडू इथं मात्र स्टिअर केले बॅकवर्ड पॉईंट आणि गलीमध्ये. तोपर्यंत मात्र अतिशय वेगात 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज तुषार. खूप छान तालमेल पाहायला मिळालं. या 2 धावांनी संघात धावसंख्या पुढे सरकते ती 21. एक जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली पोगाव संघाच्या माध्यमातून. Till the last moment, they kept their eyes on the ball. धावसंख्या पाहतोय आपण 4 षटकाचा सामना आहे. धावसंख्या 21. तर 30 पंचाची तर मात्र असं वाटते की तरी तर मात्र पाहतो आपण 30 पंचाची मागणी करताना साहिलचा हा चेंडू काय सुपर ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहतोय आपण. स्लीपर कव्हर रेजनकडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल होतोय आणि परत इथं मात्र पाहतोय आपण 2 रन्स कंप्लीट करताना पाहतोय. आणि इथं मात्र पाहतोय आपण धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरकताना ती 23. तुषार आणि त्रिमूर्ती ही जोडी आपण तर निश्चित प्लेयर ऑफ द डे म्हणजे संपूर्ण दिवसातला सर्वात चांगला खेळाडू जो कोणी ठरेल त्याला इथं मात्र निश्चित एक स्पेशल बक्षीस आहे. केक कुछ मीठा हो जाए या स्पाता कट करायचा होता. टप्पापर्यंत चेंडू खाली राहतोय. विकेट किपर बाकीचं काम पूर्ण करतोय. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते प्रति षटकामध्ये साहिलच्या माध्यमातून. एक युवा गोलंदाज पिंपळा 11 संघाचा
आणि कर्णधारांनी माहिती दिली होती की फक्त दुसरी टुर्नामेंट आहे आणि 2 टुर्नामेंटमध्ये 3 सामन्यामध्ये 3 वेळेस सामनावीरचा पुरस्कार पटकावणारा हा पिंपळास 11 संघाचा हुकमी एक्का गोलंदाज इथं मात्र पाहतोय आपण मारा करताना तुषारला मात्र आक्रमण करावं लागेल. याच पाहता जुने एक दमदार चेंडू मजबूर करते झेल देण्यासाठी आणि अशा प्रमाणे पहिला फलंदाज बाद होते पोगाव संघाचा. डीजे बॉबी अप्रतिम अप्रतिम क्रिकेट सोबत संगीताच्या माध्यमातून मनोरंजन करताना आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं डीजे बॉबी. तर अजून एक विकेट प्राप्त करतोय साहिल. हा एक युवा गोलंदाज का एक चांगला दमदार वेगवान चेंडू हाताळला होता. चेंडू बॅटची कड घेऊन विकेट किपरच्या हातात विसावलंय आणि एक असं वाटलं होतं की संदीप बागुल पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे सुरुवात पाहायला मिळाली होती किमान 60 किंवा 70चा आकडा पार करेल काय, पण या षटकामध्ये पलट वार केलंय या गोलंदाजांनी आणि थांबवलं नाही तर एक मात्र विकेट प्राप्त केलाय तो म्हणजे संघनायक तुषार शेळके यांचा. क्रमांक 3 वर नवीन फलंदाज पाहतोय आपण कल्पेश. एक चांगला फलंदाज म्हणजे याची ओळख आहे. याच पात्र आडव्या बॅटिंग खेळायचा प्रयत्न स्कोरले क्रिजनकडे चेंडू ठेवला होते. एक धाव सहज पूर्ण दुसऱ्या धावची मागणी करताना पाहतोय आपण धोकादायक ठरू शकेल काय, आणि होय पंचाचा बोट आकाशाकडे आणि इथं मात्र कल्पेश याला बाद व्हावं लागलं धावचीच्या स्वरूपात. तर नवीन फलंदाज पाहतोय आपण खेळपट्टीवर. तर नवीन फलंदाज पाहतोय आपण खेळपट्टीवर. आता मात्र एका चांगली पार्टनरशिप करावी लागेल. इथून एक जबरदस्त कामगिरी साहिलच्या माध्यमातून या स्पर्धा सफल झालाय, पण वेगवान चेंडू होता. बीट होतोय का अप्रतिम हा षटक हाताळलं गेलं. इथं मात्र साहिलच्या माध्यमातून 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण धावपल करू इथं मात्र 2 बाद 24. एक जबरदस्त कामगिरी या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या गोलंदाज साहिल यांनी. जयवंत पाटील चषक 2021 उद्या या स्पर्धेतला शेवटचा दिवस आणि उद्या पण आपण काही चांगल्या संघांना पाहणार आहोत. धावसंख्या इथं मात्र पाहतोय आपण 23. तर मेघनाथ येतोय स्वतः संगणक इथं मात्र गोलंदाजी करण्यासाठी. एक चांगला संगणक म्हणून ज्याचं नाव सातत्याने येतोय. धावसंख्या 23. धावसंख्या 24. तर मेघनाथ येते व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि या संघाच्या माध्यमातून 30 षटक घेऊन समोर खेळण्यासाठी फलंदाज असेल. स्ट्राईकला आपण पाहतोय तुषार. एक चांगली फलंदाजी करावी लागेल. इथून मात्र एक मोठी धावसंख्या जर उभी करायची असेल, कारण की पाहतोय आपण सागर नाही आहे या संघामध्ये आणि त्याची उणीव मात्र भासते काय पाहायचं आहे. पहिल्या षटकामध्ये मात्र जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला होता त्रिमूर्तींच्या माध्यमातून. अजून त्रिमूर्ती मात्र खेळपट्टीवर आहे. एक जबरदस्त फटकेबाजी करताना आपण त्यांना पाहिलंय पहिल्या षटकामध्ये. याच पात्र उंच असा फटका आहे. लॉंग ऑन सीमरेषेकडे फटका फटला काय, पण नाही जीवनदान मिळालंय तुषार याला. आणि त्यापूर्वी मात्र एकच धाव पूर्ण करतोय फलंदाज. या एका धावनी संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती 25.
पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा, त्यानंतर मात्र काय सुरेख मारा पाहायला मिळाला साहिलच्या माध्यमातून. आणि आता मात्र गोलंदाज मेघनाथ लॉंग ऑन रिजनकडे जीवनदान मिळते फलंदाजाला. एक सोपं झेल असे झेल आपल्याला कन्व्हर्ट करावे लागेल जर सामना जिंकायचा असेल. क्रिकेटचा सूत्र पकडो क्या जितो मॅच. थोडंसं परिवर्तन करून घेताना आपण पाहतोय बॅकवर्ड पॉईंट सोबत ठीक आमच्या समोर एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ बाउंड्री वर एक क्षेत्ररक्षक त्रिमूर्ती सजवतोय खेळण्यासाठी. सोडून दिले चेंडूला कारण की माहिती आहे लाईन खूपच चुकीची आहे. पंचाचे दोन्ही समांतरिषित वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल पाहायला मिळाला. धावसंख्या पुढे सरकते ती या वाईटच्या स्वरूपात 26. 30 षटक मार्गस्थ. 4 षटकाचा सामना आहे आजच्या दिवसातला शेवटचा सामना. पहिल्या दिवशी आपण पाहिलं जय बजरंग गोडसे बी संघाने बाजी मारली. कालच्या दिवसामध्ये वडगड संघाचा एक चांगला खेळ. याच पात्र खोलोटप्याचा चेंडू होता. काय घडले पाहिजे. चेंडू मात्र फायनली एक सर्कलच्या आतमध्ये जातोय. तोपर्यंत मात्र एक सहज धाव पूर्ण करताना पाहतोय आपण. बॅटला चेंडू चाटून गेला होता आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल. धावसंख्या पाहतोय आपण 27. 30 षटक प्रगतीपथावर असताना आणि अशा स्थितीमध्ये किमान 40 किंवा 25 आकडा जर पार करतोय तर मात्र एक चांगली गोलंदाजी या संघाकडे सुद्धा आहे. एक अग्निपरीक्षा घेऊ शकतात पोगाव संघाचे गोलंदाज पिंपलास 11 संघाच्या फलंदाजाचं. छान गोलंदाजी करताना स्वतः संघनायक मेघनाथ राईट द विकेट. याच पात्र हा फटका मोठा आहे पण फशील काय. चेंडू हवेत प्रत्येक झेल सोडल्या गेलं. याच मात्र देवेंद्र उभा होता मिड विकेट रिजनकडे आणि त्यापूर्वी मात्र 2 रन सहज कंप्लीट करताना पाहतोय आपण फलंदाज तुषार. या 2 धावांनी संघात धावसंख्या पुढे सरकते ती 29. 30 षटक मार्गाचं असताना दुसऱ्या षटकामध्ये एक सुपर भेदक मारा पाहायला मिळाला गोलंदाज साहिलच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फटकेबाजी पाहायला मिळाली होती. तब्बल 19 धावा. त्यानंतर मात्र काय अप्रतिम षटक हाताळलं गेलं साहिलच्या माध्यमातून. आक्रमण करावं लागेल इथून मात्र पोगाव संघाला जर 50 किंवा 55 आकडा पार करायचा असेल या खेळपट्टीवर. जर विचार केला आपण तर 4 षटकामध्ये किमान 50 आकडा पार करणं गरजेचं राहील. त्रिमूर्ती व्यक्तिगत 2 षटकार एका चौकाने जर पाहिलं आपण 18 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. आतापर्यंत त्रिमूर्ती यांनी फक्त 6 चेंडूचा सामना केलेला आहे आणि एका जबरदस्त लयमध्ये फटकेबाजी करताना नॉन स्ट्राईकला आहे पण स्ट्राईकला असेल तुषार. याच पाहता पुलचा फटका पाहतोय आपण. नियंत्रण होतं फटक्यामध्ये मिड विकेट क्षेत्राकडे. डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं आणि त्या संधीचं सोनं अतिशय वेगात करताना पाहतोय आपण तुषार. धावसंख्या 31. ऑनसाईडकडे जर क्षेत्ररक्षण पाहिलं आपण तुषारसाठी बॅकवर्ड स्कोर एक बाउंड्री मिड विकेट काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑन बाउंड्री आणि फायनली एक सर्कलच्या आतमध्ये. ऑफसाईडकडे जर पाहिलं आपण तर बॅकवर्ड पॉईंट बाउंड्रीला एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये आणि लॉंग ऑफ बाउंड्री जवळपासचा बॅकवर्ड पॉईंट आणि गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅन. अशा प्रकारे मेघनाथ मारा करतोय. स्वतः संघनायक दूर आणि त्या टोकाकडनं समोर खेळण्यासाठी फलंदाज तुषार. राईट द विकेट. पुढचा चेंडू तुषारसाठी. याच पाहता खूप छान चेंडू. इथं मात्र काय घडलं पाहिजे. बीट झाला होता. फलंदाज बीट होतो यष्टीरक्षक. त्यापूर्वी मात्र एक सिंगल. इथं मात्र पूर्ण करताना बॅटच्या कडेला चेंडू लागून गेला होता आणि त्याच प्रकारे एक सिंगल. या एका सिंगलनी संघ धावसंख्या पुढे सरकते ती 32. मेघनाथ सज्ज होताना परत धावसंख्या धावपलकावर पाहतोय आपण. इथं मात्र 32. 30 षटक प्रगतीपथावर आणि मला वाटतं की हा शेवटचा चेंडू असेल 30 षटकातलं. याच पाहता मोठा फटका. काय धमाका पाहतोय आपण. A1 क्वालिटीचा ब्रँडेड हा षटकार देखा है. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर एक जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला शेवटच्या चेंडूवर. त्रिमूर्तीच्या बॅटमधून निघणारा 3रा षटकार आणि एक जबरदस्त फटकेबाजी करतोय. इथं मात्र
पोगाव संघाच्या माध्यमातून नीरज 11 पोगाव संघाचा क्रमांक सलामीचा फलंदाज आला होता. धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर तब्बल 38 धावसंख्या. 3 षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकामध्ये 19, त्यानंतर मात्र एका चांगलं षटक हाताळलं गेलं. साहिलच्या माध्यमातून 5 धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र पाहतोय आपण 14 धावा खर्च करतोय गोलंदाज संगणक मेघनाथ. अंतिम षटक टाकण्यासाठी इथं मात्र गोलंदाज दुऱ्यांच्या टोकाकडनं पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी अनंता, एक अनुभवी खेळाडू पिंपलास 11 संघाचा. समोर जाईल फलंदाज. इथं मात्र तुषार, खूप छान लाखमोलाची सहकार्य इथं मात्र दिलेलं आहे. त्रिमूर्ती या फलंदाजाला एका चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली आतापर्यंत. 38. अंतिम षटक टाकण्यासाठी अनंत येतोय गोलंदाज. समोर खेळण्यासाठी तुषार, डेंजरस फलंदाज. आतापर्यंत जर पाहिलं आपण तुषार 4 चेंडूचा सामना केलेला आहे आणि जर पाहिलं आपण 6 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. खूप छान साथ देतोय. त्रिमूर्ती या फलंदाजाचा एका चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली आतापर्यंत 30व्या विकेटसाठी. बंद्यामूर्ती कालेर संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय जयवंत पाटील चषक 2021 हा 30वा दिवस आणि उद्या मात्र या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल. पहिल्या दिवशी अप्रतिम खेळाचं प्रदर्शन केलं होतं जयबजरंग गोडसे बी आणि कालच्या दिवसामध्ये पाहिलं आपण गावदेवी वडगर आणि आजच्या दिवसातून कुठला संघ निघेल हे पाहायचंय. आजच्या गटातला शेवटचा सामना आपण 2 दिग्गज संघामध्ये पाहतोय. पिंपलास 11 विपक्ष इथं मात्र पाहतोय आपण नीरज 11 पोगाव. तर अनंता सज्ज होतो ना दुरण त्या टोकाकडनं राईटामोर विकेट. समोर खेळण्यासाठी फलंदाज तुषार. याच पात्र ऑन द रेस खेळायचं होतं, परफेक्ट टायमिंग करता आला नाही. चेंडू मात्र डीप कव्हर रिजनकडे वळतोय आणि तो प्रथम आता अतिशय वेगात या 2 रन्स कंप्लीट करतोय फलंदाज तुषार. संघात धावसंख्या पुढे सरकते ती 40. अजून 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 60चा आकडा इथं मात्र पार करेल काय नीरज 11 पोगाव संघ. कारण की जर पाहिलं आपण पिंपलास 11 संघाची फलंदाजी खूप मजबूत आहे. मयूर नावाचा डावखोर फलंदाज खूप चांगल्या लयमध्ये आहे. त्यानंतर देवेंद्र सुद्धा एक अतिशय छान फटकेबाजी करू शकतोय. त्यानंतर मात्र राज शांत आहे पण कधी पण पलटवार करू शकतोय. याच पात्रा फटका सोडणं चांगला म्हणता येणार नाही. प्लेसमेंट टिकणी होती पण चुकीचं क्षेत्ररक्षण अनुमान चुकीचा घेतलंय. चुकीला माफी नाही. चेंडू मात्र फरार होईल. सीमा पार चौकार. या चौकाराने मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतो आपण पुढे सरकताना ती 44. आता मात्र मिळतं म्हणून की एका चांगली धावसंख्येत मात्र उभी करताना नीरज 11 पोगाव संघ नाणेफेकीचा कॉल पाहिला होता, जिंकला होता आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय मात्र योग्य ठरवताना पाहिला आपण त्रिमूर्तीच्या माध्यमातून. सफल झालाय हा धमाका पाहतोय आपण. पण फटका फसेल काय. रनिंग झेल घेण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या दरम्यान मात्र अतिशय वेगात या 2 रन्स कंप्लीट करतोय फलंदाज आणि ते मात्र फक्त आणि फक्त या 2 धावा आपण पाहतोय. या 2 धावांनी संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती 46. भिवंडी क्रिकेट असोसिएशन नियमानुसार ही स्पर्धा आपण पाहतोय. त्रिमूर्ती एक खूप जबरदस्त फलंदाजी करतोय. स्ट्राईक वर येण्यासाठी खूप गडबड करतोय पण इथे मात्र तुषार सुद्धा चांगली फलंदाजी करतोय. इथे मात्र अजून शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि किती मोठं आव्हान उभं करेल इथे मात्र पोगाव संघ पाहायचं आपण. स्ट्राईकला पाहतोय आपण तुषार गायकर, एक मोठं नाव पोगाव संघाच्या माध्यमातून. रसपाता फुल टॉस घेऊन हा फटका आपण पाहतोय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अतिशय चांगला सुरक्षित फटका म्हटला जातोय क्रिकेटमध्ये. सुपर स्ट्रेट ड्राईव्ह. चेंडू मात्र फरार. सीमा पार चौकार. और 50 आकडा पार करताना पोगाव संघ एक खूपच चांगली फलंदाजी पाहिली आपण तुषार गायकर आणि
त्रिमूर्ती यांच्या माध्यमातून एक धमाकेदार फलंदाजी अंतिम षटकामध्ये आपण पाहतोय. गोलंदाज अनंता दुरांच्या टोकाकडनं राईट आर्मवरचा विकेट सज्ज होताना यास पाहता पुलचा फटका पॉवरफुल सक्सेसफुल आणि चेंडू मात्र गोल होतोय. मिड विकेटच्या वरतून धमाका पाहायला मिळाला. षटकार एक जबरदस्त कामगिरी डीजीच्या माध्यमातून. पण काय जबरदस्त कामगिरी करतोय आपल्या संघासाठी तुषार गायकवाड नावाचा हा पोगावचा सुपुत्र. एक धडाकेबाज खेळी साकारतोय संघासाठी. याच पाहता वेगवान चेंडू सफल होऊन ऑनसाईड कडे खेळायचं होतं पण अखिल चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. बॅकवर्ड पॉईंट डीजीकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जाईल काय पण पंचाचा बोट आकाशाकडे. फलंदाज धावबाद. तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर पाहतोय आपण धावा आहेत त्या 57 आणि 58 धावांचं आव्हान इथं मात्र पिंपलास 11 या संघासमोर उभं केलंय पोगाव संघाने. आणि प्रत्यक्ष जेव्हा दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तर आपण ऐकूया एक आदर्श शिक्षक आणि इंग्लिशचे खूप चांगले शिक्षक म्हणून ज्याचा आपण नेहमी उल्लेख करतोय. आणि कोणाला जर इथं मात्र कालेर गावामध्ये स्पीकिंग कोर्स लावायचे असेल तर निश्चित संदीप बागुल सरांना आपण भेट द्या. तर त्यांना आपण प्रत्यक्ष ऐकूया दुसऱ्या इनिंग मध्ये. धन्यवाद सुनील. 58 धावांचं लक्ष आहे. 57 धावा झाल्यात आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं की गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. एक चांगली उत्कृष्ट धावसंख्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. सुरुवात महत्वाची असणार आहे. आजच्या दिवसातला हा अंतिम सामना आपण पाहतोय. बंद्रा मारुती आयोजित जयवंत पाटील चषकामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्र हो, आजचा हा या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातला हा शेवटचा सामना या दोन्ही संघांमध्ये रंगतोय. 58 धावांचं लक्ष आहे त्यांच्या समोर आणि पाहूया आता या 58 धावांचा पिछा कसा होतोय, कशा पद्धतीची गोलंदाजी होईल आणि फलंदाजी होईल हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे. सुंदर असं मैदान, भव्य दिव्य गॅलरीज आहेत आणि भिवंडी तालुक्यातलं एक नामवंत मैदान. या ठिकाणी आपण या मैदानावर ही सामने खेळवले जात आहेत. बऱ्याचशा स्पर्धा या मैदानावर होत असतात आणि प्रत्येक खेळाडूचं एक स्वप्न असतं की या मैदानावर खेळण्याचा संधी मिळावी आणि ज्या त्या परीने प्रत्येकजण या ठिकाणी येत असतो. सुंदर असं मैदान, सुंदर असे या ठिकाणी वातावरण आहे. मुंडोरा एंड आहे, नानानाई पार्क आहे, ग्राउंड आहे. मैदानाच्या उजव्या बाजूला या ठिकाणी बंद्रा मारुतीचं मंदिर आहे आणि एक सुंदर एक असं नैसर्गिक दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. दोघेही फलंदाज मैदानावर येत आहेत. पाहूया आता या ठिकाणी पिंपळास 11 हा संघ कशा पद्धतीने सुरुवात करतोय. माझ्यासोबत आहेत करण. थँक्यू सर. थँक्यू सुनीलजी पवार सर आणि संदीपजी बागुल सर. उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आजच्या या तिसऱ्या दिवसामधली अखेरची लढत तुमच्या समोर पिंपलास 11च्या विरोधात नीरज 11 पोगावमध्ये. या ठिकाणी बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये 57 धावसंख्या उभारली आहे. नीरज 11 पोगावने 58चं लक्ष आहे पिंपलास 11 या संघासमोर. बंद्रा मारुती कालनेर आयोजित जयवंत पाटील चषक 2021 हे पर्व तुमच्या समोर आहे. पहिल्या दिवसामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स केला खऱ्या अर्थानं जय बजरंग गोरसे बी संघाने आणि कालच्या दिवसामध्ये वडगर हा संघ मात्र पोहोचला टॉप 4 मध्ये. आजच्या या दोन संघांमधून कोणता संघ मात्र उपांत्य फेरीमध्ये आपला प्रवेश दाखल करेल आघाडीला मैदानाच्या आतमध्ये आलाय तो म्हणजेच फलंदाज सचिन आणि सचिनच्या सोबतीला राज पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक बॉलिंग मार्गवरती गोलंदाज ज्ञानेश्वर तयार होतोय. विश ऑल द बेस्ट. हार्दिक हार्दिक शुभेच्छा दोन्ही संघांना. पहिला चेंडू फुल टॉस ऑन साइडला टर्न केला डीप मध्ये
क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडूला गॅदर करून फेक करतात. पहिल्या चेंडूवरती एक धाव. धावफलकाचा शिगणेशा एकेरी धावेरे. फलंदाज सचिनच्या बॅटमधून ही पहिली धाव. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला जातोय. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये जावं ही विनंती करेन मी तिसऱ्या पंचांना. त्रुटी जर आढळल्या तर गोलंदाजाला बाद करण्यात येईल. आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये सध्या मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण बघू शकाल ते म्हणजेच भागेश यांना. खूप चांगली स्पर्धा तुमच्या समोर आहे. 4 दिवस एकंदरीत ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आजचा तिसरा दिवस मंद्रा मारुती काल्हेर आयोजित जयवंत पाटील चषक 2021 हे पर्व, ज्यामध्ये आपण बघतोय प्रिन्स मूवीज ही वाहिनी या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट करते. पहिल्या चेंडूवरती एक आली आणि आता आपण बघतोय तर स्ट्रायकिंगला आहे तो राज. बॉल तयार. फुलटो चेंडू भिरकावून दिलेला आहे आणि या ठिकाणी खेळाडू फक्त बघू शकतो आणि हा षटकार अप्रतिम फटका बॅटमधून पाहायला मिळाला. षटकार आणि धाव फलक पुढे जात असताना ते म्हणजेच 7 या आकड्यावरती हा फटका राजच्या बॅटमधून आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात. लक्ष 58 स्टेप आउट झाला. उडवलाय. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर मधून हा चेंडू सरळ झालाय. टप्पा घेतल्यानंतर सीमारेषा पार. हा चौकार. अतिशय सुंदररित्या त्या ठिकाणी स्टेप आउट झाला आणि टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक. जागेवर मारलाय. पुन्हा एकदा बराचसा चेंडू हवेत आहे. पाहूया या ठिकाणी आणि क्लिअर करतोय. तुफान फटका षटकार. अंदाज आपण बघतोय तो म्हणजेच राजच्या बॅटमधून धावफलक जाऊन पोहोचलं. 17 वरती 58 धावसंख्येचं लक्ष आणि खूप चांगली सुरुवात. टीट फॉर टॅट ठोसास ठोसा पाहायला मिळतोय इथे. नक्कीच पिंपलास 11 इथे आघाडीचे दोन्ही फलंदाज दाखवून देतात. पहिल्या चेंडूपासून सुरुवात केली त्यांनी आक्रमणाची आणि आता आक्रमण अजूनही जारी आहे. धावसंख्या सध्या पाहायला मिळते ती म्हणजेच 17 या आकड्यावरती. निश्चित स्वरूपात पेचात टाकलेलं आहे. पाहू शकता आपण की हे जे मोठे फटके 2-3 मोठे फटके खेळल्यानंतर थोडासा ढासळलेला दिसतो आत्मविश्वास. आणि गोलंदाजाला त्या ठिकाणी आता ताकीद दिली असेल की बाबा या इथून पुढे चांगले चेंडू करायचे आहेत. पहिल्याच या षटकामध्ये अप्रतिम सुरुवात करून देत असताना निश्चित स्वरूपात दोघांकडे एक बरा प्रचंड आत्मविश्वास आणि हाच काम करतो या ठिकाणी. नक्कीच आत्मविश्वास कॉन्फिडन्स अशी एक गोष्ट जी यशाच्या पायथ्यापासून तुम्हाला शिखरापर्यंत पोहोचवण्याचं काम करते. आणि कॉन्फिडेंटली बॅटिंग करत असताना हे दोन्ही फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. धावसंख्येला त्यांनी नेऊन ठेवलं 17 वरती, जिथे आस्किंग रेट 14.50 आहे. 58चा टार्गेट. आपण बघतोय नीरज 11 पोगावच्या माध्यमातून पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना खूप चांगला परफॉर्मन्स केला तो त्रिमूर्तीने. आणि तुषारनं देखील त्याला साथ खूप चांगली दिली आघाडीला. अजून एक तुषार आपण बघितला होता, त्याने देखील योगदान दिलं होतं ते 6 धावसंख्येचं. आमच्या संवेद सध्या आहेत दिलीपजी पाटील काका. खूप चांगलं त्यांचं देखील गुणसंख्या लेखन तुम्हाला पाहायला मिळतील. या अगोदर कामेश होते, त्यानंतर मयूर देखील होते आणि कृष्णाला देखील आपण बघितलं ते गुणसंख्या लेखन करत असताना आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कारण समालोचकांच्या पाठीचा कणा असं म्हटलं जातं गुणसंख्या लेखकाला आणि त्यांची भूमिका खूप चांगली राहिली आजच्या दिवसामध्ये आमच्या संवेद. दिलीप पाटील बद्दल म्हणायचं असलं तर की अतिशय बंद्रा मारुतीचे उत्तम गोलंदाज आहेत. बऱ्याचशा सामन्यांमध्ये त्यांनी अप्रतिम कामगिरी केलेली आहे आणि फायनल मॅचेसमध्ये सुद्धा त्यांनी अप्रतिम कामगिरी केलेली आहे आणि संघाला एक चांगल्या स्थितीत आणून सोडलेले त्यांनी. पुढचा चेंडू पाहूया. यावेळी मात्र पुन्हा एकदा फटका मारलेला हवे चेंडू असताना त्या ठिकाणी प्रयत्न केला गेला, मात्र एका टप्प्यावर चेंडू सीमारेषे पार. चौकार. फर्स्ट टाइम देखा तुम्हें हम
या ठिकाणी पाहायला मिळतो. प्रति हल्ला खूप चांगल्या पद्धतीने करत असताना सध्या हे दोन्ही फलंदाज धावसंख्येला नेऊन ठेवलंय 21 वरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फुल टॉस आहे आणि सरळ हा फुल टॉस यष्ट्या उद्ध्वस्त करतोय. पहिला धक्का 21 या आकड्यावरती पिंपळास 11 या संघाला. दिल क्या दंडा गया सैर करणे एवढा लांब त्या ठिकाणी त्रिफळाचीत बाद झाला आणि अप्रतिम त्या ठिकाणी काय पेस होता चेंडूमध्ये. वारंवार एव्हरी डे इज नॉट संडे. आपण पाहिलं फलंदाजाला प्रत्येक चेंडूवर तो त्याचा समाचार घेत होता, परंतु या ठिकाणी जाणून घेतलं, त्याचा वीक पॉइंट शोधण्याचा प्रयत्न केला, एक चांगला ॲडवाईस त्या ठिकाणी टीममेट्सने दिलं आणि त्याच पद्धतीने त्याने गोलंदाजीची टप्प्यावर गोलंदाजी केली आणि त्रिफळाची मोठा मासा गळाला या ठिकाणी अडकलेला आहे. नक्कीच फास्टेस्ट फुल टॉस आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच कारणास्तव या ठिकाणी स्ट्रोक कंप्लीट करण्या अगोदर हा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त करून गेला. 21 वरती पहिला धक्का लागला. 58चं लक्ष आहे पहिल्या षटकाचा खेळ. पॉवर प्लेमध्ये खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. फलंदाज सचिन आणि राजकडून फलंदाज बाद झाला. तो राज ज्याच्या बॅटमधून 5 चेंडूंमध्ये आपण बघितल्या त्या 400च्या स्ट्राईक रेटने 20 धावा. निश्चित एवढे चेंडू टाकले, पण शेवटच्या चेंडूवर काहीतरी कमाल केली. निश्चित स्वरूप त्याला सुद्धा समाधान केल्यासारखं वाटत असेल, कारण की अगोदरचे चेंडू फटाफट हवेत उडवत असताना फलंदाजांना आपण पाहिलं आणि शेवटच्या षटकामध्ये कमबॅक केलं. चेंडू द्यायचा आहे. परंतु चांगली सुरुवात, जबरदस्त सुरुवात या ठिकाणी करून दिलेली आहे. 58 धावांचा पिछा करत असताना चांगली कामगिरी, चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्येच. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आपण पाहतोय पिंपलास 11 आणि नीरज 11 पोगाव या दोन्ही संघांमध्ये. दोन्ही संघ एक अतिशय जबरदस्त आहेत. तर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. धावफलकावरती 21 ही धावसंख्या. 58चं लक्ष असताना या मॅचमध्ये अजूनही गरज असेल ती म्हणजे आता आपण बघितली तर 37 धावसंख्येची अजूनही गरज असेल. 37 रिक्वायर्ड, रिमेनिंग 18. 18 चेंडू 37 धावा. नीरज 11 पोगावच्या अगेन्स्ट पिंपलासमध्ये हे द्वंद्व युद्ध क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरचं रंगत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती, तो म्हणजेच मयूर, जो सध्या पाहायला मिळेल
स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजीमध्ये परिवर्तन त्या ठिकाणी मुंडोरा यांकडनं सज्ज होते गोलंदाज ज्याचं नाव आहे अविनाश. आणि खरोखरच अविनाशने चांगली गोलंदाजी केली होती पाठच्या सामन्यामध्ये. यावेळी सुद्धा त्याच अपेक्षा अविनाशकडनं. आणि स्ट्राईकला सज्ज होतोय सचिन. यावेळी मात्र पाहूया हवे चेंडू आहे आणि चांगला जज केलाय. अप्रतिम झेल पकडला गेला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाकडनं आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. अरे दीवा अशाच पद्धतीनं हे सांगत असताना धावत आला चेंडूवरती तो क्षेत्ररक्षक. कॅच त्याने घेतली आणि हा दुसरा धक्का आता 21 या आकड्यावरती लागला बॅटिंग करणाऱ्या या पिंपलास 11 या संघाला. चेंडू शिल्लक आहे ते 17 चेंडूंमध्ये गरज आहे ती 37 धावसंख्येच्या मॅचमध्ये. नवीन फलंदाज आलाय देवेंद्र 4थ्या क्रमांकावरती जो सध्या आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंग एंडला मयूरला आपण बघतोय ज्या मयूरने अगोदरच्या मॅचमध्ये गरज होती 6 धावसंख्येची 2 चेंडूंमध्ये तेव्हा षटकार ठोकला होता. तो मयूर तुम्हाला पाहायला मिळेल सध्या स्ट्रायकिंग एंडला. दुसऱ्या षटकामध्ये अविनाश याला आपण बघतो. अविनाशने पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली. दुसरा धक्का तो देतोय एकंदरीत पोगावच्या माध्यमातून पिंपलास 11 या संघाला. ऑन साईडला मयूरसाठी डीपमध्ये आपण बघू शकाल लॉंग ऑन आहे. त्यानंतर काऊ कॉर्नरमध्ये एक क्षेत्ररक्षक. डीपमध्ये तुम्हाला बॅकवर्ड स्क्वेअर लेग पाहायला मिळेल आणि स्क्वेअर ऑफ द विकेट देखील एक क्षेत्ररक्षक आहे. ऑफ साईडला जर तुम्ही बघितलं तर थर्ड मॅन आहे. त्यानंतर पॉईंट आहे. त्यानंतर डीपमध्ये तुम्ही बघू शकाल एक्स्ट्रा कव्हर आणि इनफिल्डमध्ये मिड ऑफ. मुंडोराईंकडून तयार होतात गोलंदाज. या मात्र हवे चेंडू असताना सफलता मिळतीये गोलंदाजाला आणि या ठिकाणी पाहतोय फलंदाज निराश होऊन तंबूमध्ये परततोय. एज घेऊन मोठी गाडा घेऊन हा चेंडू हवेमधून फाईन लेगमध्ये जात असताना आपण बघितला. खूप चांगला जे त्या ठिकाणी टिपला त्या क्षेत्ररक्षकाने आणि बाद होतोय तो म्हणजे मयूर. नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये. इनाट नंबर 5 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये सुनील येत आहेत सध्या स्ट्रायकिंग एंडला. डावाला खिंडार पाडण्याचं काम करतोय गोलंदाज. लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 बळी घेतोय. 2 विकेट इथे मिळवतोय. इज ऑन हॅट्रिक. आता पाहूया या ठिकाणी हॅट्रिक पूर्ण करतोय की नाही कारण की या गोरचे 2 चेंडू अप्रतिम हाताळले गेले आणि आता या सुद्धा या ठिकाणी त्याच चेंडूची अपेक्षा आहे. पाहूया हॅट्रिक पूर्ण करतोय की नाही गोलंदाज. आणि हा वाईड अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या होते ती 22. 2 लागोपाठचे विकेट मिळवले आणि त्यानंतर हा स्क्वेअर चेंडू कुठेतरी वाईट यॉर्करचा प्रयत्न करत होता परंतु वाईटच्या रिटर्न क्रीजच्या बाहेरून हा चेंडू पाहायला मिळाला. अंपायरचा लगेचच इशारा आला व्हाईट बॉल. धाव फलक 22 वरती 22 for 3. कुटप्याचा चेंडू हवेत असताना आणि फलंदाज बाद. सॉफ्ट डिसमिसल आणि हॅट्रिक देखील इथे नक्कीच घेतोय हा गोलंदाज. टाळा नक्कीच झाला पाहिजे त्या गोलंदाजासाठी. कमबॅक करणारं षटक राहिलं. पहिल्या षटकामध्ये 21 आल्यानंतर 3 मोहरे गारद करतोय गोलंदाज अविनाश. अनंत नवीन फलंदाज त्या ठिकाणी येतोय आणि हॅट्रिक या पद्धतीने अशा प्रकारे पूर्ण करतोय. आनंद गगनात मावेना. काय प्रचंड उत्साह आणि निश्चित स्वरूपात आत्मविश्वास सुद्धा त्याचा वाढलाय आणि एक सामन्यामध्ये एक त्यांनी आता
कलाटणी देतोय. ज्या ठिकाणी सुरुवात अप्रतिम होती आता या ठिकाणी पूर्णपणे वापसी करतोय आणि चलाखीने खेळलेला आहे. अप्रतिम फटका, चौकार. आपण बघितला दिशा देत असताना रिव्हर्सच्या माध्यमातून हा फलंदाज देवेंद्र. दुधारी तलवार या फटक्याला म्हटलं जातं. लगा तो आबाद नाही तो बरबाद, आणि ते नक्कीच बॅटवरती मिडल झाला हा फटका. चौकारला देवेंद्रच्या बॅटमधून धावफलक जाऊन पोहोचलं 26 वरती. पुन्हा एकदा तयार होत आहे. लक्ष 58 या मॅचमध्ये आहे बॅटिंग करत असताना पिंपलास 11 या संघासमोर. चांगला फटका खेळला होता. पाहूया आता पुढचा चेंडू. पुढे मारलाय आणि या ठिकाणी अप्रतिम प्रयत्न, सुंदर झेल आणि फलंदाज फेल. की जमिनीला असा पडतोय का असं वाटलं, आणि खूप चांगला फिनिश करत असताना झेल आपण बघू शकाल. क्षेत्ररक्षक डी मध्ये आपण बघितलं लॉंगॉनला त्रिमूर्ती यांच्या माध्यमातून हा झेल टिपला जातोय आणि बाद झालाय तो देवेंद्र, आणि येतोय मैदानाच्या आतमध्ये मेघनाथ. जबरदस्त चिकाटी, जबरदस्त प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहिलाय. कठीण असा झेल होता, परंतु जो झेल त्याने घेतलाय कौतुक करावं असं वाटेल त्याचं. आणि अशा वेळी या मोठ्या फलंदाजाला त्या ठिकाणी मोठ्या फलंदाजाचा झेल घेतलाय आणि चांगली कामगिरी केलेली आपल्या संघासाठी त्याने. नक्कीच देवेंद्र मिडल ऑर्डर मध्ये खूप चांगली भूमिका त्याची आहे. पिंपलास 11 साठी खूप चांगला खेळ त्याने नक्कीच केलाय, परंतु त्याला माघारी परतवलाय. स्विच हिटचा फटका, बॅटची कडा घेऊन पाठीमागे वेगाने त्याला थर्ड मॅनला अलॉंग दी कार्पेट, सरळ सीमारेषेच्या बाहेर, आउटफील्ड फास्ट, सीमारेषा पारा, चौकार. असेल 2 रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून चौकार आपण बघितले. फलंदाज आता आलेले ते म्हणजेच मेघनाथ यांच्या बॅटमधून, आणि एक चौकार आपण बघितला तो या अगोदर देवेंद्रच्या बॅटमधून. परंतु या षटकामध्ये 4 मोहरे गारद केले ते गोलंदाज अविनाशने, आणि धावसंख्या त्याने खर्च केली ती 9 धावा. आता 12 चेंडूंचा काळ अजूनही शिल्लक, आणि या 12 चेंडूंमध्ये गरज आहे ती 28 धावसंख्येची. 28 रिक्वायर्ड, रिमेनिंग 12 डिलिव्हरीज. चांगला फटका चलाखीने त्या ठिकाणी खेळला गेला. त्यांना माहिती आहे की फ्रंटला ऑन साइड ऑफ साइडला नाही मारू शकत, परंतु एक इम्प्रोवाइज स्ट्रोक त्या ठिकाणी खेळला गेला आणि बॅक टू बॅक त्याच पद्धतीने 2 चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळाले. अप्रतिम कामगिरी. नक्कीच नक्कीच. जेव्हा गोलंदाजी मुंडोऱ्यांकडून होत होती, वाऱ्याचा वेग ऑपोजिट बाजूला होता, त्याच कारणास्तव कुठेतरी रिव्हर्सचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होते. परंतु आता ज्या दिशेने बॅटिंग करायची आहे तिकडेच वाऱ्याचा वेग देखील पाहायला मिळतो. कशा पद्धतीची रणनीती असेल, आणि येतोय बॉलिंग मार्कवरती, ज्याने पहिल्याच मॅचमध्ये गोलंदाजी करत असताना निर्धाव षटक हाताळलं होतं. 2 धक्के देत असताना 11 धावसंख्येची गरज असताना समोरच्या संघाला त्या 11 धावा दिल्या नव्हत्या, आणि निर्धाव षटक पहिली मेडन ओव्हर पाहायला मिळाली आजच्या दिवसामधली. तो गोलंदाज अल्पेश बॉलिंग मार्कवरती. पहिल्या षटकामध्ये 21 धावा असं वाटलं नव्हतं बिलकुल, कारण की अशी परिस्थिती असू शकेल. आणि यावेळी आपण पाहतोय की 5 गडी बाद झालेले आहेत. बिकट अवस्था, कठीण परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते संघाची. नक्कीच निम्मा संघ आता माघारी परतलाय. संघनायक मेघनाथ आणि त्यांच्या सोबतीला फलंदाज पाहायला मिळतात ते म्हणजेच अनंता. संघाचा डाव या दोघांना सावरावा लागेल. दुसऱ्या बाजूने कमबॅक करण्यासाठी आलाय अल्पेश. ऑन साईडला चेंडू अलॉंग दी कार्पेट डीप मध्ये मिड विकेटला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती पोहोचले त्या ठिकाणी, आणि एक सिंगलवरती ठिकाणी समाधान मानतायत अनंत आणि त्याचबरोबर मेघनाथ. कारण इथून जोखीम ते नक्कीच मोठ्या फटक्यांची पत्करतील. धावचेच्या स्वरूपात कदाचित इथून फलंदाज बाद झाला तर हा मोठा फटका असेल पिंपलास 11ला, आणि तेच बघत असताना फक्त 1 रन या ठिकाणी पाहायला मिळाले.
धोका पत्करावा लागेल, या ठिकाणी साहस करावं लागेल, काहीतरी कुठून तरी धावा बनवाव्या लागतील आणि तोच प्रयत्न या ठिकाणी आहे फलंदाजाचा. पाहूया या ठिकाणी पुढचा चेंडू कशा पद्धतीने खेळून काढतोय. 27 धावसंख्येची गरज. 11 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे मॅच मधला. अल्पेश पुन्हा एकदा तयार होतोय 15 मारुती एंड कडून. खूप चांगला त्याचा रनअप आहे. त्यानंतर हॅम ऍक्शनने ऑन साइडला उचलला हवेमध्ये, तर आहे हा चेंडू स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक जज करतोय सीमारेषेच्या अगदी जवळ. खूप चांगलं जजमेंट, कॅच घेतले आणि आता आणखी एक धक्का, अर्थात 6वा गडी बाद होतोय अनंताच्या स्वरूपात बॅटिंग करणाऱ्या पिंपलास 11 या संघाचा. वली वली खली वली खली वली नो प्रॉब्लेम खली वली खली वली खली वली. खलबलजनक परिस्थिती तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. 6वा धक्का आता बसला बॅटिंग करणाऱ्या पिंपलास 11 या संघाला. चेंडू 10 शिल्लक आणि 10 चेंडूमध्ये 27 धावसंख्येची गरज. पहिल्या षटकामध्ये 21 आले होते, असं वाटलं होते की 2 ते 3 षटकांमध्ये हा सामना फिनिश करण्याच्या ईर्षेने हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरलेत, परंतु एका मागोमाग पत्त्यांचा बंगला जसा कोसळतो तसे एका मागोमाग विकेट गेले, एका मागोमाग फलंदाज माघारी परतले आणि आता आपण बघतोय उतरलाय 8व्या क्रमांकावरती फलंदाज जो आहे सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला साहिल. मेघनाथ अजूनही आहे संघनायक, जो जेन्युइन ऑलराऊंडर आहे या संघाचा. अपेक्षा त्याच्याकडून 10 चेंडू 27 धावा. प्रतिपटका अपील केलं जात आहे त्या ठिकाणी, परंतु फेटाळलेला आहे. चांगली कामगिरी करतोय, दबावामध्ये टाकण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजाकडनं खरोखरच चांगली कामगिरी करतोय. पुरेपूर त्या ठिकाणी दबावामध्ये आणलेला आहे. फलंदाजांना मोठा फटका खेळू दिला जात नाहीये. धावसंख्या झालेली आहे आतापर्यंत 31 या आकड्यावरती. गरज अजूनही 27 धावसंख्येच्या मॅच मधले. आता चेंडू शिल्लक 9 चेंडू 27 धावा हे समीकरण. मेघनाथ कडून अपेक्षा आता वाढल्यात. गोलंदाज तयार होत्यात अल्पेश. राईट आर्म राऊंड द विकेट. बॅक टू दी बॉलर. हा चेंडू क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती. ओहो व्हॉट अ कॅच. आणखी एक सुपर झेल पाहायला मिळाला त्रिमूर्तीकडून आणि मेघनाथ जड पावलांनी निराशाजनक मुद्रेमध्ये माघारी परतेल. मैं निकला मोड आता या मॅचला देखील पाहायला मिळतो. कलाटणी मिळाली. अल्पेश मी अगोदरच म्हटलं, ज्या अल्पेशने पहिल्या मॅचमध्ये 11 धावसंख्येची गरज असताना हा सामना पूर्णपणे खेचून आणला होता नीरज 11 पोगावच्या बाजूने, तो अल्पेश या मॅचला देखील कलाटणी देतो या षटकामध्ये. मेघनाथ ही महत्वाची विकेट होती, कारण निम्मा संघ माघारी परल्यानंतर मेघनाथ असा एक फलंदाज फक्त बाकी होता मैदानाच्या आतमध्ये, तो सामन्याला कलाटणी देऊ शकेल, त्याला माघारी परतवलं. लॉर ऑर्डरचे दोन्ही फलंदाज आता साहिलच्या सोबतीला आलाय 9व्या क्रमांकावरती इंद्रपाल. निश्चित पकडा कॅच आणि जिंका मॅच याचं ज्वलंत उदाहरण असेल तर हा सामना ज्या पद्धतीने झेल पकडलेला आहेत या क्षेत्ररक्षकाकडनं अप्रतिम कामगिरी केलेली आहे. आणि पाहूया आता या ठिकाणी आशा पल्लवित केलेल्या आहेत या गोलंदाजाने. 8 चेंडू 27. एज घेऊन हा चेंडू पाहायला मिळालाय श्रीरक्षकाच्या हातामध्ये आणि सरळ आपण बघतोय आणखी एका विकेटचं पतन होतोय आणि हा धक्का दिला पुन्हा एकदा गोलंदाज अल्पेशनं. चेंडू शिल्लक आता 7 आणि 27 धावसंख्येची गरज. आणि या दरम्यान ज्यांचं शुभागमन झालं आदरणीय श्री रमेश पाटील साहेब जे समाजसेवक आहेत काल्हेरचे, आपलं मनपूर्वक या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक. गरज आता 27 धावसंख्येची. पूर्णपणे या मॅचला कलाटणी देत असताना गोलंदाज अल्पेश ज्याने आतापर्यंत 5 चेंडू हाताळले, 3 गडी बाद केलेत, फक्त 1 धाव तो खर्च करतोय. मॅन विथ गोल्डन आर्म
एक चेंडू शिल्लक. धावसंख्या सध्या आहे ती 31 वरती. 27 धावसंख्येची गरज. एकंदरीत 7 चेंडूंचा खेळ आता शिल्लक. 27 रिक्वायर्ड रिमेनिंग 7. आखूड टप्प्याचा हा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर काहीसा हळूवार पद्धतीने टेक ऑफ झाला आणि सरळ जाऊन विसावला तो एससी रक्षकाच्या हातामध्ये. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 6 चेंडूंमध्ये 27 धावसंख्येची गरज. 31 वरती ही गाडी अडकली आहे. ही गाडी कधी पुढे जाईल या षटकामध्ये 3 धक्के दिले आणि अल्पेशने फक्त 1 धाव खर्च केली आणि आता हे अंतर पाहायला मिळतं. 27 धावसंख्येचं एका षटकामध्ये विजयासाठी या 27 धावा बनवाव्या लागतील बॅटिंग करणाऱ्या पिंपलास 11 या संघाला. आतापर्यंत 8 गडी बाद झालेत. इंद्रपाळ आणि 10व्या क्रमांकावरती आलेला उमेश सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आणि आपण बघितलं तर या मॅचमध्ये या षटकामध्ये कलाटणी मिळाली. टर्निंग पॉईंट ऑफ द मॅच असं षटक पाहायला मिळालं गोलंदाज अल्पेशचं. तर आपण कॅमेरामॅन VIP डेज कव्हरेज करायचं आहे. एक स्वागत आणि सत्कार होताना आपण पाहणार आहोत. कालेर गावाचे समाजसेवक उद्योगपती आदरणीय रमेश दादा पाटील साहेबांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. मी नंदन पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचे. जोरदार टाळ्या पावते आपण. व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान होताना आदरणीय रमेश पाटील साहेबांचं. तर सामना एकतर्फी इथं मात्र पाहतोय आपण. जी अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण करता आली नाही. पण कारण ज्या प्रकारे सुरुवात झाली होती पाहिलं होतं आपण पहिल्या षटकामध्ये एक तब्बल 21 धावा. त्यानंतर मात्र काय लाईन अचूक होती. यावेळेस पाहता स्विचिटचा फटका पाहतोय आपण. खाली क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलंय सीमा पार. हा दमदार चौकार. संघर्ष अजूनही कायम आहे सांगत असताना चौकार आला. चेंडू अजूनही शिल्लक 5 आणि आता गरज या मॅच मध्ये आहे ती 23 धावसंख्येची. 23 रिक्वायर्ड रिमेनिंग 5. चेंडूची मागणी करण्यात येते. हा चौकार आलाय. फलंदाज आपण बघतोय तो म्हणजेच 5 चेंडू 23 धावसंख्येची गरज. धावसंख्या झाली 35. इंद्रपाल यांच्या बॅटमधून हा चौकार आलाय रिव्हर्सच्या माध्यमातून. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि आता या मॅचमध्ये गरज 23 धावसंख्येचे. आभार व्यक्त करेन मी आमच्या अंपायरचं ज्यांची खूप चांगली भूमिका या स्पर्धेसाठी आजच्या दिवसामध्ये. प्रिन्स मूवीज ही वाहिनी जी टेलिकास्ट करते लाईव्ह टेलिकास्ट त्यांचं देखील मनपूर्वक आभार. जे CEO आहेत रवीजी गुलवी, मॅन फ्रॉम भादवड प्रथमेश पाटील आणि विकासजी रांधवे आणि अरबाज कॅमेरामॅन यांचं मनपूर्वक आभार. आमच्या सर्व स्कोरर्स आभार व्यक्त करतोय जी संपूर्ण माहिती ज्यांनी आम्हाला दिली आणि ती माहिती नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली ज्यांच्या माध्यमातून. DJ मितेश ऑन साईडला माफ करा ऑफ साईडला चेंडू डीपमध्ये बॅकवर्ड पॉईंटला पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न केला होता. स्ट्रायकिंग एंडला चेंडू पाहायला मिळतो. सिंगल फक्त चेंडूवरती. सिंगलने धावफलक जाऊन पोहोचलं. 36 या आकड्यावरती गरज 22ची. चेंडू आता शिल्लक आहेत फक्त 4. तर DJ मितेश, साऊंड्स काल्लेर, प्रमोदजी मिस्त्री यांचं देखील मनपूर्वक आभार. त्यांच्या माध्यमातून आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला. आमचे सर्व स्वयंसेवक बॉल बॉय त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. ऑन साईडला चेंडू उडवला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. टप्पा पडल्यानंतर त्यांच्या बॉडीला हा ब्रश झाला. चेंडू थांबला त्या ठिकाणी. चेंडू सेकंड अटेम्प्टमध्ये क्षेत्ररक्षक बॅकिंगला येत असताना त्या ठिकाणी पाहायला मिळाले. उचलून फेक करतात. मिळाल्या 2 धावा. धावफलक जाऊन पोहोचलं 38 वरती. आता गरज 20 धावसंख्येची. चेंडू शिल्लक आहे ते फक्त 3 चेंडू 20 धावा. इथून जर आपण बघितलं एक्स्ट्रा रनची गरज आहे आणि त्याचबरोबर 3 षटकार ठोकावे लागतील. फलंदाज आपण बघतोय तो म्हणजेच उमेश सध्या आहे स्ट्रायकिंग एंडला. अखेरच्या निर्णायक षटकामध्ये गोलंदाज आपण बघतोय तो म्हणजेच आकाशला. मुंडोऱ्यांकडून तो गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा तो बॉलिंग मार्कवरती तयार. एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये. फाईन लेग तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळेल. थर्डमॅन तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळेल. लेदर बॉल क्रिकेटमध्ये थर्डमॅन आणि फाईन लेग हे 2 क्षेत्र असे आहेत तुम्हाला नेहमीच पॉवर प्लेमध्ये पाठी पाहायला मिळतात. तशा पद्धतीने आपण बघू शकाल क्षेत्ररक्षणाची व्ह्यू रचना सध्या. लॉंग ऑन पाठीमागे काऊ कॉर्नर आणि मिड विकेट तयार होतात. आकाश फुलर लेन बॅट अँड पॅडमधून भन्नाट वेग होता. या चेंडूमध्ये सरळ जाऊन विसावला तो एससी रक्षकाच्या हातामध्ये. चेंडू शिल्लक 2 आणि आता गरज 20 धावसंख्येची. आभार व्यक्त करेन ज्यांनी मला कॉपरेट केलं. खूप चांगल्या पद्धतीनं सांभाळून घेतलं. सुनीलजी पवार सर ठाकूरपाडा, मॅन फ्रॉम ठाकूरपाडा. गेले 10 ते 15 वर्ष क्रिकेटच्या वीरतपणे ते सेवा करतात आपल्या अभोग वाणीतून. त्यांचं मनपूर्वक आभार. आणि याच गावचे सुपुत्र हिंदी राष्ट्रभाषा हिंदी त्याचबरोबर इंग्लिश आणि मराठीमधून ज्यांचं समालोचन आपण आज ऐकलं संदीपजी बागुल यांचं देखील मनपूर्वक आभार.
त्याचबरोबर आभार व्यक्त करेन आमच्या आयोजकांचं, ज्यांच्या माध्यमातून मला इथे संधी मिळाली. नंदनजी पाटील सर असतील, त्याचबरोबर संपूर्ण आमचे आयोजन कमिटी, मॅनेजमेंट, मंत्रा मारुती काल्हेर स्पोर्ट्स यांचं मनपूर्वक आभार. एक चेंडू शिल्लक. आणि हा चेंडू देखील निर्धाव. वेल प्लेड नीरज 11 पोगाव. खूप चांगला परफॉर्मन्स राहिला आजच्या दिवसामध्ये. पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय झाला तो संघ म्हणजेच बजरंग गोरसे, दुसऱ्या दिवसामध्ये वडगर आणि आज तिसऱ्या दिवसामध्ये टॉप 4 मध्ये पोहोचलाय तो नीरज 11 पोगाव संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि हार्डलक या ठिकाणी पिंपलास 11. खूप चांगला संघर्ष राहिला, परंतु नक्कीच इथे परास्त व्हावं लागलं. नाण्याच्या ज्या पद्धतीने दोन बाजू असतात तशा खेळाच्या दोन बाजू आहेत.